भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेशभूमी येथील महाले प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नामघोषाचा जय जयकार करण्यात आला। सतीश महाले यांच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे। या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश महाले, संदेशभूमीचे आनंद सैंदाने, राज चव्हाण, ॲडव्होकेट संतोष जाधव, केतन जाधव, पवन जाधव, पंकज नगराळे, धीरज मोकळे, पंकज चौधरी, प्रसाद महाले यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 123व्या जयंतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी एक प्रवेशद्वार 31 जुलै 1937 साली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस धुळे दौऱ्यावर होते त्यावेळेस त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जी भूमी आहे, संदेशभूमी जिला आपण म्हणतो, या ठिकाणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संदेश दिलेला होता तमाम जनतेला। त्या संदेशभूमीचं प्रवेशद्वार या ठिकाणी गेल्या 8 ते 10 दिवसामध्ये दिवस रात्र करून करण्यात आलं। ते प्रवेशद्वार आम्ही महाले प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने स्वखर्चाने केलं आणि त्यामागचा कुठलाही राजकीय किंवा स्वार्थाचा हेतू मनामध्ये न ठेवता फक्त धुळे महानगरातल्या तसेच धुळे जिल्ह्यातल्या जनतेला, मग ती दलित जनता असो, ओबीसी असो किंवा दलित इतर किंवा ओबीसी इतर जनता असो, तमाम जनतेला, धुळे महानगरात येणाऱ्या जनतेला हे कळायला पाहिजे की भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने जी भूमी पावन झाली आहे ती लांडोर बंगल्याच्या पाठोपाठ ही भूमीसुद्धा होती। म्हणजे 1937 साली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे धुळे महानगरात सुद्धा येऊन गेले आणि या ठिकाणाहूनच त्यांनी संदेश दिलेला होता। हे सर्व तमाम जनतेला कळायला पाहिजे। हा प्रांजळ हेतू डोळ्यासमोर ठेवून हे प्रवेशद्वाराचं काम करण्यात आलं। आजच्या या बाबासाहेबांच्या 133व्या जयंतीच्या निमित्ताने या प्रवेशद्वाराच्या लोकार्पणाप्रसंगी उपस्थित असलेल्या तमाम माझ्या बंधुतुल्य आणि भगिनीतुल्य मित्रांना, सहकाऱ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आगामी कालखंडात सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शाहू फुले आंबेडकरवादी विचारांनी आगामी कालखंडामध्ये सुद्धा आपण मार्गक्रमण करून एकोप्याने या ठिकाणी वावरून उन्नतीच्या मार्गावर चालूया, अशा प्रकारचं प्रांजळ मत मी या ठिकाणी व्यक्त करतो। आणि या संदेशभूमीचे प्रणेते आनंदजी सैंदाने, संजूभाऊ आहिरे, त्याचबरोबर सुनील भाऊ थोरात, गवळे साहेब, गोंडे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आलेले राजभाऊ दामोदर या ठिकाणी तमाम, राजभाऊ चव्हाण आणि तमाम माझे सर्व बंधुतुल्य सहकारी ॲडव्होकेट संतोष भाऊ जाधव यांच्यासह उपस्थित सर्व तमाम लोंढे परिवाराचा बापू लोंढे या सर्व तमाम माझ्या बंधुतुल्य आणि पितृतुल्य सहकाऱ्यांचं बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीच्या निमित्ताने मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आगामी कालखंडात सुद्धा या संदेशभूमीचं पावित्र्य राखण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।